तुकाराम मुंढेंची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई. करोडोंचा माल पकडला. राज्यात एकच खळबळ. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून राज्यात कारवाईचा धडाका लावलाय. नियमबाह्य काम करण्याला धडकी भरली असून त्यांनी आठवडाभरातच शेकडो कारवाई करून करोडोंचा माल जप्त प्रतिबंधित केलाय. नुकत्याच एका कारवाईत भिवंडी, पालघर आणि मुंबई येथील 3 आस्थापनांमधून एकूण 81 लक्ष किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आला असून 1,35,00,000 रुपये किमतीचा सर्जिकल ग्लोव्ज साठा गुणवत्ता चाचणीसाठी प्रतिबंधित करण्यात आलाय. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार तपासणी मोहीम कारवाईत औषधे व सौंदर्य प्रसाधने, कायदा 1940 आणि नियमांचा भंग करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या FDA तपास पथकाने मेसाची मेडिक, साकीनाका या आस्थापनावर टाकलेल्या छाप्यात परवाने व नोंदणी नसलेल्या व्यावसायिकाने मलेशिया येथून विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्जची आयात करून कोणत्याही परवान्याशिवाय साठवणूक व विक्री केल्याचे उघड झाले. आयात केलेले ग्लोव्जची वाडा व भिवंडी येथील वैद्यकीय उपकरणे उत्पादन परवाने असलेल्या व्यवसायास पॅकेज व लेबलिंग करून पुढे त्याची विक्री करण्यास पुरवठा केला असल्याचे आढळून आले. या कारवाईत 74 रुपये 85 पैसे किमतीचे विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्ज जप्त करण्यात आले. कागदपत्रांनुसार या पेढीने मुंबई महानगरपालिका रुग्णालयांना पुरवठा/विक्री केल्याचे आढळून आले. साची मेडिक या संस्थेच्या भिवंडीतील वैद्यकीय उपकरण उत्पादक आस्थापनावर कारवाई करण्यात आली. तथापि तपासणी दरम्यान तेथे वैद्यकीय उपकरणे नियम 2017च्या तरतुदींचा गंभीर भंग झाल्याचे आढळून आले. जनस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने 9.88 लक्ष रुपयांचा ग्लोव्जचा साठा प्रतिबंधित केला असून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पालघर जिल्ह्यातील वाडा येथील मेडिअर्थ लाईफकेअर आस्थापनावर टाकलेल्या छाप्यात उघडकीस आला. तिथे निर्जंतुकीकरण व इतर उपकरणे नादुरुस्त आहेत. अशा स्थितीत विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्ज खरेदी करून त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते निर्जंतुक असल्याचे भासवून शासकीय रुग्णालयांना, वैद्यकीय महाविद्यालयांना पुरवठा करण्यात आल्याची माहिती आस्थापना मालकाने दिली आहे.